मित्रांनो, तुम्हाला रामसर या शब्दाचा अर्थ माहिती आहे? नाही माहिती? मी सांगतो, पण त्याआधी बघूया की महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात स्थित असलेले जगप्रसिद्ध खारट पाण्याचे सरोवर म्हणजेच लोणार सरोवर पुन्हा एकदा रहस्यमय कारणामुळे चर्चेत आलंय. नेमकं कारण काय? चला तर करूयात अनफोल्ड. गेल्या 6 महिन्यांपासून सरोवरातील पाण्याची पातळी सातत्याने वाढत असून या वाढीमागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. यामुळे आजवर कधीही पाण्याखाली न गेलेलं कमळजा देवीचं मंदिर तब्बल 15 फूट पाण्यात बुडालं आहे. हे सरोवर वैज्ञानिक, ऐतिहासिक, धार्मिक आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. नासा आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्थांनी येथे संशोधन केले आहे. मंगळ ग्रहावरील खारट पाण्याच्या परिस्थितीशी तुलना करण्यासाठी लोणारचा अभ्यास केला जातो आणि हेच लोणार सरोवर भारतातील एक रामसर स्थळ म्हणून ओळखले जाते. भारतात एकूण 95 रामसर स्थळं आहेत. रामसर स्थळ म्हणजे काय? चला तर बघूयात. युनेस्को वर्ल्ड हेरिटेजच्या व्याख्येनुसार रामसर स्थळ म्हणजे आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या पाणथळ जागांच्या यादीत समाविष्ट असलेले ठिकाण, जे जल आणि जैवविविधतेचे संवर्धन करण्यासाठी महत्त्वाचे मानले जाते. या स्थळांना रामसर कन्व्हेन्शन 1971 मध्ये इराणमधील रामसर येथे झालेल्या कराराअंतर्गत मान्यता मिळते. सुमारे 52,000 वर्षांपूर्वी उल्कापातामुळे तयार झालेले खारट सरोवर वैज्ञानिक आणि पर्यावरणीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं आहे. सरोवराच्या काठावर व चारही बाजूंनी असलेली हेमाळपंथी मंदिरे ऐतिहासिक वारसा म्हणून ओळखली जातात. त्यापैकी कमळजा देवीचं मंदिर हे भाविकांचं प्रमुख श्रद्धास्थान आहे. याआधी लोणार सरोवरात मासे आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली होती. खाऱ्या पाण्याच्या सरोवरात मासे कसे काय टिकतात आणि आता पाण्याची पातळी एवढी का वाढते आहे, या प्रश्नांचं उत्तर अजूनही मिळालेलं नाही. देश विदेशातील शास्त्रज्ञ अभ्यासासाठी लोणारला भेट देत असले तरी प्रदूषण, सांडपाणी, अतिक्रमण या गंभीर प्रश्नांकडे पुरातत्व विभाग व संबंधित यंत्रणांचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींनी केला आहे. सरोवरातील बदलांवर तातडीने सखोल संशोधन करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. तर मित्रांनो, या सरोवरातील पाण्याची पातळी का वाढते आहे यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.